यातील चौथे उदाहरण आहे 17a² b² + 16c आणि 28c - 28a² b². चला तर मग आपण हे उदाहरण आता सॉल्व करूया. या ठिकाणी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण दोन्ही इक्वेशनला ब्रॅकेट पुट करून घेणार आहोत. 17a² b² + 16c 28c - 28a² b². आता आपण ह्या दोन्ही इक्वेशनच्या दरम्यान ॲडिशनचं साईन पुट करणार आहोत. 17a² b² + 16c + 28c - 28a² b². आता आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. तर या ठिकाणी +17a² b² आणि -28a² b² या लाईक टर्म्स आहेत, म्हणून आपण त्यांना जवळ लिहून घेणार आहोत. -28a² b² + 16c आणि +28c. या ठिकाणी a² आणि b² दोघी त्या एकदाच लिहून घेणार आहोत आपण आणि त्यांच्या कोइफिशियंटची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार आहोत. तर या ठिकाणी 17 हा पॉझिटिव्ह आहे आणि 28 हा निगेटिव्ह असल्यामुळे त्यांची दोघांची सबट्रॅक्शन होईल. प्लस मायनस मायनस होतो. 28 - 17 11a² b² आणि मोठ्या संख्येचं मात्र आपल्याला इथं साईन द्यावं लागणार आहे, म्हणजेच -11a² b². या ठिकाणी 16c आणि 28c हे दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे दोघांची आपल्याला इथं ॲडिशन करावी लागेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार आहे, म्हणजेच इथं 28चं साईन इथे दिलेलं आहे आपण आणि 16 आणि 28ची आपल्याला इथं ॲडिशन करून घेऊया. 44c. तर आपलं फायनल आन्सर इथं आलेलं आहे -11a² b² + 44c. पाचवे उदाहरण आहे 3y² - 10y + 16 आणि 2y - 7. या ठिकाणी आपण दोन्ही इक्वेशनला ब्रॅकेट पुट करून घेणार आहोत. 3y² - 10y + 16 आणि 2y - 7. y² - 10y + 16 + 2y - 7. आता आपण या ठिकाणी लाईक टर्म्स जवळ आणून घेणार आहोत. तर 3y² या ठिकाणी आहे मात्र ह्या इक्वेशनमध्ये नाही आहे. तर 3y² आपण तो लिहून घेणार आहोत आणि -10y आणि 2y ह्या दोन्ही लाईक टर्म्स आहेत आणि +16 आणि -7 हे दोन्ही कॉन्स्टंट टर्म आहेत, तर त्या आपण लिहून घेणार आहोत. -10y + 2y आणि कॉन्स्टंट टर्म ज्या आहेत त्या +16 आणि -7. तर 3y² ॲज इट इज आपण लिहून घेणार आहोत. -10y आणि +2y मायनस प्लस मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर 10 - 2 8y आणि साईन हे आपल्याला 10yचं इथे द्यावं लागणार आहे, जे मायनस आहे. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म या +16 आणि -7 आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. प्लस मायनस मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पुन्हा आपण इथं देणार आहोत. तर 16 - 7 हे +9 येईल. तर या ठिकाणी आपण याचे फायनल आन्सर फाइंड आउट केले आहे. 3y² - 8y + 9.
यातील 6वे उदाहरण आहे -3y² प्लस 10y -16 आणि 7y² प्लस 8. तर ह्या प्रॅक्टिस सेटमधले हे शेवटचे उदाहरण आहे. -3y² प्लस 10y -16 आणि 7y² प्लस 8. तर सर्वप्रथम आपण याला ब्रॅकेट पुट करून घेऊया. -3y² प्लस 10y -16 7y² प्लस 8 -3y² प्लस 10y -16 प्लस 7y² प्लस 8. तर या ठिकाणी आपण आता लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. -3y² आणि 7y² या दोन्ही लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर 10yला 10yशी रिलेटेड अशी टर्म नाही आहे, फक्त इथे -16 आणि -8 ह्या दोन्ही कॉन्स्टंट टर्म आहेत, त्या आपण जवळ लिहू शकतो. तर -3y² प्लस 7y² 10y ॲज इट इज लिहून घेणार आहोत आपण आणि -16 प्लस 8. ज्यावेळेस आपण लाईक टर्म्स या जवळ लिहून घेत असतो त्यावेळेस आपल्याला त्यांना चिन्हासहित जवळ लिहायचे आहे. तर -3y² प्लस 7y² एक निगेटिव्ह आहे आणि दुसरी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मायनस प्लस हे मायनस होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण या ठिकाणी देणार आहोत. तर 7 - 3 4y² प्लस 10y ॲज इट इज येईल आणि मायनस प्लस मायनस होईल, याचा आन्सर -8 येईल, कारण आपण मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी दिलेले आहे. तर याचे आपण फायनल आन्सर फाइंड केले आहे. 4y² प्लस 10y -8.